Next topic is derivative as a rate measure. So derivative is nothing but the rate of change of one variable with respect to another variable, that is dy by dx. म्हणजे y हा जो व्हेरिएबल आहे हा चेंज होत राहील कोणासोबत, विथ रिस्पेक्ट टू x. एक डेफिनेशन अशी घेता येईल, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट वेलॉसिटी. म्हणजेच डिस्प्लेसमेंट कुणासोबत चेंज होत आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि याचा जो रेट ऑफ चेंज आहे दॅट रेट ऑफ चेंज इज नथिंग बट वेलॉसिटी. सो डेरिवेटिव्ह इज नथिंग बट हिअर द रेट ऑफ चेंज ऑफ वन व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू अनादर व्हेरिएबल. तर याचाच वापर करून आपल्याला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. लाईक हिअर, a stone is dropped into a quiet lake and waves in the form of circles are generated. Radius of the circular wave increase at the rate of 5 cm per second. तर एका सेकंदामध्ये 5 सेंटीमीटर सर्क्युलर वेव्हची जी रेडियस आहे ती इन्क्रीज होत आहे. म्हणजे एक सेकंद झाला की 5 सेंटीमीटरपर्यंत जाईल, दुसऱ्या सेकंदाला परत 5 सेंटीमीटरपर्यंत जाईल. म्हणजे असे जे वेव्स तयार होतील, असे वेव्स तयार होऊन समोर समोर जातील. ते एक सेकंद जर कंप्लीट होत असेल तर 5 सेंटीमीटर एवढं त्याचं रेडियस वाढत जाईल. रेडियस ऑफ द सर्क्युलर वेव्ह इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ 5 सेंटीमीटर पर सेकंड. ॲट द इन्स्टंट व्हेन द रेडियस ऑफ द सर्क्युलर वेव्ह इज 8 सेंटीमीटर, हाऊ फास्ट द एरिया इनक्लोज्ड इज इन्क्रीजिंग. आता जेव्हा त्या वेव्हची जी रेडियस आहे, म्हणजे जो सर्क्युलर वेव्ह असा जात आहे त्याची रेडियस किती सेंटीमीटर असेल, 8 सेंटीमीटर होईल. ॲट दॅट टाईम व्हॉट इज द एरिया इज इन्क्रीजिंग. म्हणजे तो जो एरिया आहे त्या वेव्हचा, रेडियस वाढली म्हणजे ऑब्व्हियसली त्याचा एरिया वाढत जाईल. तर तो जो एरिया आहे तो कुठल्या प्रमाणात वाढत जाईल, त्याचा जो रेट ऑफ चेंज आहे, ॲट इन्क्रीजिंग रेट ऑफ चेंज आहे, तो किती असायला पाहिजे. सो हाऊ फास्ट द एरिया इनक्लोज्ड इज इन्क्रीजिंग. कुठल्या पद्धतीने तो, कुठल्या स्पीडने म्हणजे कुठल्या पद्धतीने तो वाढत जाईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. So let R, capital R, be the radius and A, capital A, be the area of circular wave. आपण काय घेतलं, A ला एरिया घेतलं, R ला रेडियस घेतलं. सो एरिया इज इक्वल टू, आता सर्क्युलर वेव्ह आहे म्हणजे एरिया ऑफ सर्कल येईल, तर एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. सो ए इज इक्वल टू हिअर पाय आर स्क्वेअर. आता हा जो एरिया आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. 5 सेंटीमीटर पर सेकंद रेडियस वाढत आहे, तर एरियासुद्धा त्याच विथ रिस्पेक्ट टू टाईम जाईल, आणि म्हणून धिस डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजे याला कोणाशी डिफरन्शिएट करावं लागेल, विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजे टाईम जसा जसा चेंज होतो तसा तसा रेडियस चेंज होत आहे, तसं तसं करस्पॉन्डिंग एरिया चेंज होईल. म्हणजे इथं डिपेंडंट व्हेरिएबल कोण आहे, ए. इंडिपेंडंट व्हेरिएबल कोण आहे, आर. आणि आर सुद्धा कोणावर डिपेंड राहील, मग टीवर डिपेंड राहील. म्हणजे जसा टाईम वाढेल तसा रेडियस वाढत जाईल, जसा टाईम कमी होईल तसा रेडियस कमी होत जाईल. रेडियस वाढत आहे याचा अर्थ एरिया पण वाढत आहे. सो नाव धिस ए इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, वी गेट डी ए बाय डी टी. This is the increasing area, dA by dt. Rate of change of area with respect to time is equal to phi constant आहे ॲज इट इज राहील, इथं कोइफिशियंट आहे ॲज इट इज राहील. आर स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह ट्वाईस आर, आणि परत आरची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, डी आर बाय डी टी. आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू आर करतो का, नाही, विथ रिस्पेक्ट टू काय करतो, टी, आणि म्हणून परत आरची डेरिव्हेटिव्ह काढावी लागेल विथ रिस्पेक्ट टू टी. सो ट्वाईस पाय आर. आता ही जी व्हॅल्यू आहे डी आर बाय डी टी ही दिली आहे. आर म्हणजे रेडियस, टी म्हणजे टाईम. तर किती दिली आहे, रेडियस ऑफ द सर्क्युलर वेव्ह इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ 5 सेंटीमीटर पर सेकंड. सो इट इज गिवन. सो हिअर डी आर बाय डी टी इज इक्वल टू हाऊ मेनी, 5. लिहून टाकू, सिन्स ऑर गिवन डी आर बाय डी टी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर पर second. It is given rate of change of radius of circular wave
is given 5 centimeter per second. So dA by dt 5 into 2 10 pi r. This is equation 1. Now, how fast the area enclosed is increasing when, at the instant when the radius of the circular wave is 8 centimeter. When the radius of the circular wave becomes 8 centimeter, then what will be the area, or what will be the increasing area or rate of increase in area? So when r is equal to 8 centimeter, it is in question. R is equal to how many here? 8 centimeter. So therefore dA by dt is equal to 10 pi into, replace r by 8. So here 8, we get 80 pi. So at that time, when a radius of the circular wave is 8 centimeter, the area becomes here 80 pi, and the unit is square centimeter per second. cm square per second. सो म्हणजे एका सेकंदामध्ये किती एरिया वाढेल? तर 80 पाय एरिया असा वाढेल केव्हा? व्हेन 8 सेंटीमीटरची त्याची काय असेल? रेडियस असेल ऑफ दॅट पर्टिक्युलर सर्क्युलर वेव. सो वी कॅन राईट हिअर लास्ट लाईन. When the radius of the circular wave is 8 centimeter, yes, it is given, then the area of the circular wave is increasing at the rate of 80 pi centimeter square per second. हे वाक्य अवशिलायचं शेवटचं कोणतं? When the radius of the circular wave is 8 centimeter, the area of the circular wave is increasing at the rate of 80 pi centimeter square per second. It is very simple example. Now here second example is the volume of spherical ball is increasing at the rate of 4 pi cc per second. What is given? Volume of spherical ball is given. So write first here, let r be the radius. Find the rate of radius, area of changing and volume is, and surface area. तीन टर्म आहेत आपल्याकडे, एक व्हॉल्यूम आहे, रेडियस आणि सरफेस एरिया. सो लेट आर बी द रेडियस, व्ही बी दी व्हॉल्यूम, अँड एस कॅपिटल एस बी दी सरफेस एरिया ऑफ कुणाचा? स्पेरिकल बॉल. स्पेरिकल बॉल लिहून टाकू आपण. क्वेश्चन काय म्हणतो? द व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बॉल इज इन्क्रीजिंग. त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो इन्क्रीज होता कुठल्या रेटने? ॲट द रेट ऑफ 4 पाय सी सी पर सेकंद. म्हणजे त्या सरफेस, त्या जो स्पेरिकल बॉल आहे त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो एका सेकंदामध्ये 4 पाय एवढं 4 पाय सी सी वाढत जाईल. फाइंड द एरिया ऑफ ॲट विच द रेडियस अँड द सरफेस एरिया. आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला? रेट ऑफ रेडियस अँड रेट ऑफ सरफेस एरिया चेंजिंग व्हेन द व्हॉल्यूम इज 288 पाय सी सी. म्हणजे त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो जेव्हा 288 पाय सी सी होईल तेव्हा त्यावेळेस त्याचा जो रेडियस आहे त्याचा रेट ऑफ चेंज ऑफ काय असेल, आणि त्याचा जो सरफेस एरिया त्याचा रेट ऑफ चेंज ऑफ काय असायला पाहिजे. सो वी कॅन राईट हिअर, लेट आर बी द रेडियस आपण कन्सिडर करू, व्ही बी द व्हॉल्यूम अँड एस बी द सरफेस एरिया ऑफ द स्पेरिकल बॉल. ॲज गिवन what is given? Volume of spherical ball is increasing at the rate पूर्ण वाक्य लिहिण्यापेक्षा ॲज गिवन आपण डायरेक्टच लिहूया. ॲज गिवन at the rate of 4 pi cc per second. So V be the volume. So as given dV by
dt is equal to 4 pi cc per second. It is given. The volume of spherical ball is increasing at the rate of 4 pi cc per second. म्हणजे त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो कशा पद्धतीने इन्क्रीज होत आहे, त्याचा काय रेट आहे तर 4 पाय सी सी पर सेकंद. एका सेकंदामध्ये 4 पाय सी सी इतका तो इन्क्रीज होत आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ स्पियर 4/3 पाय आर क्यूब. So this is formula for volume of sphere. V is equal to 4/3 pi r cube. Now this volume is differentiate with respect to time, that is t. Means dv by dt is equal to 4/3 pi r cube ची डेरिव्हेटिव्ह काय होईल 3r square dr by dt. r cube ची डेरिव्हेटिव्ह 3r square आणि परत r ची डेरिव्हेटिव्ह dr by dt. Now it is given dv by dt, that is 4 pi. So write here 4 pi. Here 4/3 pi. So here 3 cancelled. So write here only 4 pi r square dr by dt unknown आहे त्याला आपण dr by dt लिहू. 4 pi cancel होऊन जाईल. So dr by dt is equal to r स्क्वेअर इकडे आला म्हणजे 1/r स्क्वेअर. याला देऊ आपण इक्वेशन 1, याला देऊ आपण इक्वेशन 2 ना. सो डी आर बाय डी टीची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 1/r स्क्वेअर. आपल्याला काय पाहिजे फाइंड द रेट ॲट विच द रेडियस चेंजिंग व्हेन व्हॉल्यूम इज 288 पाय सी सी. फाइंड द रेट ॲट विच. तर आता पहिल्यांदा आपण आर कॅल्क्युलेट करायला पाहिजे होतं. बरं नंतर केलं तरी चालेल. आर आपण केव्हाही कॅल्क्युलेट करू शकतो. सुरुवातीला केलं काय नंतर केलं काय इथे काय फरक पडणार नाही. व्हेन व्हॉल्यूम इज 288 पाय सी सी. व्हेन व्हॉल्यूम इज 288 पाय सी सी. So what is formula for volume 4/3 pi r cube. So therefore 4/3 pi r cube is equal to 288. आपण तिकडे घेऊन जाऊ 88 pi cancel. So r cube is equal to 288 into 3 divided by 4. So r cube is equal to 28 4 2 8 72. आर क्यूब करायचा नाही का एवढा वाटतं. 72 into 3. 72 means 9 into 8 into 3. 9 into 8. So 9 3s are 27. 8. So 27 means 3 cube into 8 means 2 cube. So that is 6 cube. So R is equal to 6 सेंटीमीटर. ते तर काय करता येईल 4/3 पाय आर क्यूब इज इक्वल टू 288 पाय. आता 288 पाय सी सी ही आपली कंडिशन आहे की या कंडिशन इतक्या व्हॉल्यूममध्ये आपल्याला त्याचा रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस आणि रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया फाइंड आउट करायचा. म्हणून आपण काय घेऊ 280 पाय सी सीच्या वेळेस त्याचा रेडियस किती असायला पाहिजे. सो फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम इज 4/3 पाय आर क्यूब इज इक्वल टू 288 पाय. आता आपण पाय कॅन्सल होऊन जाईल. इथे 3 त्या बाजूला घेऊन जाऊ म्हणजे मल्टिप्लिकेशन होईल. 4 त्या बाजूला जाईल म्हणजे डिव्हिजन होईल. आता 4 7 are 28, 4 2 are 8, सो 72 into 3. आता त्याचं मल्टिप्लिकेशन केलं असतं पण आपण मल्टिप्लिकेशन करण्यापेक्षा इकडे आर क्यूब आहे म्हणून बायफर्गेट करू. So 72 means 9 into 8. So 9 into 3 that is 27. 27 is a cube of 3. 8 is a cube of 2. So 3 into 2 6. So r cube is equal to 6 cube means r is equal to 6 centimeter. So when value of r is equal to 6 centimeter, what is the rate of change of radius with respect to time? Means volume is equal to 288 pi cc, then r is equal to 6 centimeter. Means rate of change of radius is here dr by dt is equal to
From equation second. So from second, dr by dt is equal to 1 upon r square, means here 1 upon 6 square, that is 1 by 36. This is rate of change of radius when volume is equal to 288 pi cc. Now next is surface area. So the radius of the spherical ball is increasing at the rate of 1 by 36 centimeter per second. म्हणजे एका सेकंदामध्ये 1 by 36 सेंटीमीटरची रेडियस वाढत आहे. नाव चेक surface area or rate of change of surface area. So formula for surface area is 4 pi r square. Now this surface area or S is differentiate with respect to time. We get ds by dt is equal to 4 pi, that is twice r, derivative of r square twice r dr by dt. Now dr by dt is calculated as 1 by 36. So 4 pi, 4 into 2, 8 pi r dr by dt, or here put r is equal to, इथे लिहून टाकू आपण as, or when r is equal to 6 centimeter ds by dt at r is equal to 6. आता r is equal to 6 सेंटीमीटर का बरं लिहायचं, कारण 288 पाय cc जर व्हॉल्यूम असेल तर रेडियस किती असते, 6 सेंटीमीटर असते. आणि म्हणून आपण when r is equal to 6 सेंटीमीटर we can get the value is here 4 into 2, 8 pi into 6, and value of dr by dt, याला देऊ इक्वेशन नंबर 3, 1 by 36, 1 by 36. So the answer is 6 6 are 36, 2 4s are 8, 2 3s are 6. So 4 pi into 1, that is 4 pi by 3. So rate of change of surface area when volume is 288 pi cc is here 4 pi by 3 cm square per second. एरिया आहे ना तो, म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर त्याचं युनिट असायला पाहिजे. एका सेकंदामध्ये किती सेंटीमीटर स्क्वेअर सरफेस एरिया चेंज होईल, 4 पाय बाय 3 सेंटीमीटर व्हेन द व्हॉल्यूम इज 288 पाय cc. सो इन दिस वे वी कंप्लीट द एक्झाम्पल नंबर सेकंड. एक लास्ट स्टेटमेंट मात्र अवश्य लिहायचं, कुठलं, सरफेस एरिया इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 4 पाय बाय 3 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. नाव एक्झाम्पल 1 आणि एक्झाम्पल 2 झालं. एक्झाम्पल 3 आणि एक्झाम्पल 4 is your homework.